सोलापूरमध्ये धर्मांतर करणाऱ्या एका धर्मगुरूला हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला। हा धर्मगुरू महिलांना वाईन पाजून त्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला। शहरातल्या भूषण नगर भागात ही घटना घडली। धर्मांतर करायला नकार दिल्यास संबंधितांवर दबाव टाकत असल्याचा आरोप सुद्धा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला। या प्रकरणी संबंधित धर्मगुरू विरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। महत्त्वाची बातमी सोलापूरमधून येते। सोलापुरात धर्मांतर करणाऱ्या एका धर्मगुरूला चोप देण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हा चोप दिला। हा धर्मगुरू महिलांना वाईन पाजून त्यांचं धर्मांतर करत असल्याचा आरोप आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता धर्मगुरूवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाईन पाजून हा धर्मगुरू महिलांचं धर्मांतर करत होता आणि जर धर्मांतर केलं नाही तर त्यांच्यावर दबाव टाकत होता असा देखील आरोप आहे। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। या धर्मगुरूला हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला। दरम्यान आता धर्मगुरू विरोधात सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अक्षरशः वाईन मिळालं। वाईन आणि वाईन मध्ये ब्रेड बुडवून त्यांना खाऊ घालतो। हे नशिली पदार्थ आहे, म्हणजे दारूपेक्षा हे एक नशिली पदार्थ आहे। आम्ही सांगू इच्छितो, आम्ही कोणाच्या धर्माविरोध नाही, पण आमच्या कोण धर्माविरोध गेलं आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहे। त्यांनी त्याची दादागिरी चालती आणि पहिला बी त्या नावाने कंप्लेंट आहेत, पण त्याच्यावर ठोस हे झालं नाही, आतापर्यंत कारवाई झाली नाही। असं मारतंय की बेफाम मारतंय। मी एकदा घरामध्ये त्याने कुलूप घालून पोराला साखळीने बांधलं होतं आणि पूर्ण रक्त आलं त्याच्या अंगाला। फिर्यादीच्या धर्माबद्दल काय अप्रिय वक्तव्य केलं, त्यामुळे हे फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावलं, म्हणून त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत।